आत्या, इथून थोडं पुढेच आहे वावशीतलं स्मशान, चालत जावं लागेल. ठीक. मामांचा फोन आला होता? नाही. जर वावशीत तसं काही वाईट घडलं असतं तर आबांना कळलं असतं, पण ज्या अर्थी त्यांचा फोन आला नाहीये त्या अर्थी तसं काही घडलं नसावं. सगळं व्यवस्थित आहे. तसंच असू दे. बरं आता आबांचा फोन जरी आला तरी त्यांना काही कळता कामा नये. स्मशानभूमी, वावशीतली स्मशानभूमी. इकडे का चालल्या त्या दोघी? नाही नको. अनिल हेमा दिसल्या ना तर इथे परत माझे वांदे येते, माझी बोबडी बुडेल. तर ते मी नाही जात. मी इथेच बसून राहतो. इथपर्यंत आलो मग झालं. हॅलो हॅलो. बंटी, बंटी. हॅलो बंटी. हॅलो ताई, ऐकू येत नाहीये. माझा आवाज येतोय का बंटी? अरे कशाला मरायला आलो का मी इथे? हॅलो बंटी. हा हॅलो हॅलो ताई. या दोघींना इथे स्मशानात आल्यात वावशीतल्या. स्मशानात? हा. या दोघींची डेअरिंगची ना दाद द्यायला पाहिजे. कधी डेंजर जागी जाऊन खड्डा काय खणतात, तर स्मशानात आलेत. माहित नाही कशाला. भीती कशी वाटत ना दोघींना. बंटी, बंटी हीच वेळ आहे. जाऊन हल्ला कर त्यांच्यावर. हीच योग्य जागा आहे, स्मशान. हल्ला कर. नाही नाही नको. स्मशान नको. स्मशान नको म्हणजे का? ताई भीती वाटते. हेमा आणि अनिल असे भस्कर आले तोंडावर तर. काय झालंय बंटी तुला? कधी काळी आपण कित्येकांना स्मशानात पोहोचवलंय. कित्येक वेळेला माझ्या सांगण्याखातर जीवानीशी मारलेस तू लोकांना. विसरलास का? काय आता भित्र्या भागूबाई सारखं करतोयस? हे बघ ताई, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. ही आताची एकदमच वेगळी आहे. हळू. सावकाश राहा.
मित्र चिता जळते तोपर्यंत काहीच करता येणार नाही. पण मामाने काही कळवलं कसं नाही आपल्याला? मला सुद्धा तेच कळत नाही. अचानक काहीतरी झालं असेल. आता परत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. आधी हा आई बोल. आधी गाडी कुठे माझी? आई सॉरी, मी तुझी गाडी ड्रायव्हर बरोबर एका क्लायंटला सोडायला एअरपोर्टला पाठवली. काय? काय झालं? नाही नाही पण मला का नाही सांगितलंच माझी गाडी नेणार आहे ते? आई आय एम सॉरी. काय झालं, तुला बाहेर जायचं का कुठे? हो म्हणजे किती वेळ लागणार आहे गाडी परत यायला? तसं सांगता नाही येणार. आई मला लोकेशन पाठव, तुला कुठे जायचंय ते. मी तुझ्यासाठी कॅब बुक करतो. कुठे जायचंय तुला? नाही मी बघते मी. आई अगं असं काय करते, जायचंय ना तुला? मी ड्रायव्हरला फोन करते, मी बोलते, विचारते कुठपर्यंत आलाय, बघते मी. नाही तर मीच बोलतो त्याच्याशी. आधी नको, मी बोलते. हा बरं ओके ठीक आहे. कुठे आहेस तू? किती वेळ अजून पोचायला? ये लवकर. आत्या चिता भिजली आहे आणि उद्या सकाळपर्यंत गावातले इथे कोणीच येणार नाही. जायचं? चला.
आत्या रुपाली म्हात्रे जिंकले, ही रुपाली म्हात्रे जिंकले. काही होणार नाहीये, मरणार आहात तुम्ही. अधोक्षज 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 हा बेशुद्ध आहे. बेशुद्ध हे सगळं काय चाललंय काहीच कळत नाहीये. आत्या चला आपण येऊया. थांब.
इन केस तुम्हाला काही कळलं तर मला फोन करून कळवा. हो ठीक आहे, मी तुमच्या फोनची वाट बघतोय. ठेवतो फोन. मला रुपालीच्या एका मैत्रिणीचा नंबर मिळाला होता. तिला फोन करून विचारलं मी. मग तिने रुपालीच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून विचारलं, पण रुपाली कोणालाच भेटायला गेली नाहीये. अरे देवा, कुठे गेली असेल ही? बाबा, आई मला काल म्हणाली होती तिच्या एका मैत्रिणीची तब्येत बरी नाहीये म्हणून. तिला भेटायला तर गेली नसेल ती. अरे ती कोणालाच भेटायला गेली नाहीये हे आताच कळलं ना. सासूमा मंदिरात तो गेल्या नसतील ना. पण मंदिरात एवढ्या उशिरापर्यंत नाही. बाबा, मला जरा वेगळीच भीती वाटतेय. आपण जरा बाहेर जाऊन बघूयात. नेत्र आणि इंद्राणी आत्यांचा सुद्धा काहीच पत्ता लागत नाही. ठीक आहे, आपण दोघं बघून येऊया. आई तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आलोच. त्या तिघी घरी आल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आई मी एकदा फोन ट्राय करतो नेत्राला. अद्वैत साहेबांचा फोन आहे. स्पीकरवर टाक. हा साहेब बोला. नेत्रा, आत कुठे तुम्ही? किती फोन ट्राय केले तुम्हाला? साहेब ते मला सांग, तुम्ही आता आहात कुठे? नेत्रा, ठीक आहेस ना तू? हो हो साहेब, मी ठीक आहे. मी आणि इंद्राणी आत्या एकत्रच होत. नेत्र, मला सांग तुम्ही आता आहात कुठे? मी लगेच न्यायला येतोय तुम्हाला. नाही साहेब नको, आम्ही घरीच यायला निघालोय. नेत्र प्लीज, मला आता तरी हे सगळं नक्की काय चाललंय ते सांगशील का? मला खूप टेन्शन आलं होतं आणि घरात सुद्धा सगळे खूप घाबरलेत. हॅलो अद्वैत, मी इंद्राणी बोलतेय. बरं, आम्ही पोचतोच आहोत घरी. 1 तासाभरात पोचू. आमची काळजी नको करूस तू. बरं मला सांगा, आई आहे का तुमच्या बरोबर? नाही, त्या नाही आहेत आमच्या बरोबर. काय झालं? कुठे गेल्यात त्या? काहीच माहिती नाहीये आणि सकाळपासून तिचा फोनही लागत नाही. मला वाटलं नाही, आमच्या बरोबर नाही आहेत त्या. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून इथे या वनभोजनाचा आनंद घ्यायचा आहे. हे बंटी, बंटी आपल्याला घरी निघायला हवंय. बंटी, हे वनभोजन करत असताना आपल्याला जे जंगली प्राणी असतात म्हणजे वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता, लांडगा, कोल्हा सगळे येतात. पण आपण घाबरायचं नाही. आपण घाबरायचं नाही. त्यांना ते येतात. आपण त्यांना आपल्या ताटातलं जेवण द्यायचं. ते जेवतात आणि ते त्यांचं निघून जातात. झटका आलाय तुला परत. कारण की ते जे प्राणी असतात ना, ते आपल्याला तसं तर काहीच करत नाहीत. सगळ्यात जास्त हाव ही फक्त माणसाला असते. त्याला प्रत्येक गोष्ट हवी असते आणि ज्या करता तो काहीही करू शकतो. काय करतोयस तू? जायला हवंय आपल्याला. इंद्राणी नेत्रा पोहोचले असेल त्याच्या आधी पोहोचायचंय मला घरी. तुम्ही सुद्धा चला आणि आमच्या बरोबर वनभोजनाचा आनंद लुटा. काय 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 बरळतोयस काय तू? चल जायला. मला चिंच बोरं हवे. मी आत्ता जातो आणि घेऊन येतो. काय झालं? अद्वैत साहेब खूप त्रास करून घेतात. मी नाही त्यांना असं बघू शकत. मी त्यांना सांगून टाकते ना की रुपालीबाई साहेब होते आपल्या बरोबर, मग बघूया काय करायचं ते. असं काहीही करायचं नाही. आता तुम्ही त्यांना का सांगितलं की पोलिसांकडे जा? तुम्ही बघताय ना ते किती अस्वस्थ झालेत. आणि तसंही जरी अद्वैत साहेबांनी रुपालीबाई साहेबांना शोधलं तर रुपालीबाई साहेब परत काहीतरी खोटं नाटक सांगणार आणि अद्वैत साहेब विश्वास ठेवणार त्यांच्यावर. मग कशाला हे सगळं करायचंय? त्यांना खरंच खूप त्रास होतोय. अगं, पण पोलिसांनी जर रुपालीला शोधलं तर रुपालीला सगळं खरं सांगावं लागेल.
आणि ते तिला कठीण जाईल. मला आता फक्त एवढंच कळतंय की बाईसाहेबांनी लवकरात लवकर घरी यायला हवं, कारण मला नाही बघवत आहे आता अद्वैत साहेबांना. असं मारून घेतलं त्यांनी स्वतःला. नेत्रा, रडू नको. त्याला काळजी वाटते म्हणून तुला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. तो अस्वस्थ झाला म्हणून तू अस्वस्थ झालीस. पण ह्यापुढे तो आणखीन अस्वस्थ होणार आहे. त्याला रडावं लागणार आहे जेव्हा त्याला कळेल की त्याने एका भक्षक बाईला आई मानलं, तिच्यावर प्रेम केलं. ज्याच्या जे प्रार्थनात असतं ना ते त्याला भोगावंच लागतं. अद्वैतलाही हे सगळं सहन करावंच लागेल. अशी वागतेस? कुठे गेली होतीस तू? किती काळजी वाटत होती घरातल्या सगळ्यांना. तू कधी परत आलीस? सासू, मग कशा आहात तुम्ही? ठीक आहात ना? आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये होते. कधी आलात तुम्ही? उशीर झाला होता का? 12 वाजेपर्यंत तो आले नव्हते तुम्ही. हो, ती रात्री उशीर आली. आई, आधी आई होतीस कुठे तू? काय घरात किती टेन्शन घेतलं होतं सगळ्यांनी. काय झालं होतं एक्झॅक्टली? घाटात गाडीच बंद पडली अरे, आणि रेंज पण नव्हती तिथे, त्यामुळे सगळाच गोंधळ झाला. कुठल्या घाटात? खंडाळ्याच्या घाटात बंद पडली होती. अगं पण मग तू फोन का नाही केलास? नाही नाही, एकतर गाडी रस्त्याच्या मधोमध बंद पडली, ती कशी बशी रस्त्याला कडेला घेऊन गेले आणि नेटवर्कही नव्हतं, ती आतून लॉक होती गाडी. खूप काय काय गोष्टी घडल्या. बरं आई, आई ते सगळं ठीक आहे, मला सांग तू ओकेस ना? बर ती गाडी कुठे आहे मला लोकेशन सांग, मी ड्रायव्हरला पाठवतो आता. नाही नाही, नको आधी. आई आधी मी म्हणजे त्या गाडीचं कामही होतं, तर 2-3 दिवस जाणार आहेत, त्यानंतर तो गॅरेजवाला आणून सोडेल इथे. बाईसाहेब, मग त्या गॅरेजवाल्याच्या फोनवरून तरी आम्हाला एक फोन करायचा ना? सुचत नाही ना, पण म्हणजे अशा वेळेला पटकन काय करायचं नाही सुचत. त्यात गाडी लॉक झाली होती, रेंज, सगळाच गोंधळ झाला होता ना, पंचायत झाली माझी. पण मग एवढ्या लांब गेला का होता तुम्ही? एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट. कुठे गेली होतीस? कुठे तू तिकडे? आधी त्या घाटात एक देऊळ आहे, माहितीये ना तुला? तिथे ना खूप मोठे तपस्वी बुवा येतात असं माझी मैत्रीण म्हणाली होती. तर त्यांच्याकडे नेत्रासाठीच गेले होते मी. नाही, आता तुम्ही म्हणाल की काय गरज होती, कशाला गेलीस तू तिकडे, पण मला नेत्राची काळजी वाटते रे, खरंच सांगते आधी. आई, विरोचक करी घात साऱ्या जगाचा. असे
दिव्य हे पान ज्वालेस अर्पण, इथे काळ तू मागत आहे समर्पण. कशी सापडावी पुढे दिव्य पेटी, उकल त्यासही शांत चित्ते करावी. शिवाच्या शरीरी तुझा वास आहे, तुझे धैर्य इतुके न अदमास आहे. तुझा स्पर्श शीतल, तुझ धरणे न सोपे. स्वये देव विष्णूच अंगी विसावे. असे मंथनाची जरी दिव्य महती, रे तुझ विण कशी सांग होईल पूर्ती. तुझे स्थान विसवेस वाटेस लागे. कधीचीच पेटी तिथे तिथेची विराजे. जयाची प्रतीक्षा निकट तोच येता. प्रकटणे स्वतःने तुला भाग आहे. इथे द्वितीय पीठिका महिमा समाप्त. धरा तोलतो शेष. शेष म्हणजे शेषनाग. आणि अनुज म्हणजे लहान भाऊ. अनुज लक्ष्मणागत नसे कोण दुसरा, म्हणजे लक्ष्मणासारखा लहान भाऊ नाही आणि मारुतीसारखा सखा नाही. म्हणजे ज्याला मारुतीसारखा मित्र आहे त्याला कशाचंच भय नसेल. म्हणजे प्रभू श्रीरामाने रावणासारख्या दुष्टाला संपवलं, पण हा विजय त्याला मिळवता आला कारण त्याच्याबरोबर लक्ष्मणासारखा भाऊ आणि हनुमानासारखा मित्र होता. बरोबर. आणि शेषनाग म्हणजे भगवान श्री विष्णूंनी महाभारतात कृष्णावतार आणि रामायणात रामावतार घेतला, तेव्हा शेषनाग भगवान श्री कृष्णासोबत बलराम म्हणून आणि प्रभू श्री रामासोबत लक्ष्मण म्हणून जन्माला आला. बरोबर. वधे रावणाला जरी रामराया, दिली साथ जानी तया ना स्मरूया. जरी दिव्यता साथ देवास लागे, तशी साथ देण्यास अग्नीस घ्यावे. म्हणजे प्रभू रामांनी रावणाचा वध केला, दिली साथ ज्यांनी तयांना स्मरूया. पण ह्यात त्यांना ज्यांनी साथ दिली त्यांना स्मरूया, म्हणजे त्यांना वंदन करूया, म्हणजे लक्ष्मणाला आणि हनुमानाला. जरी दिव्यता साथ देवास लागे, तशी साथ देण्यास अग्नीस घ्यावे. जरी दिव्यता म्हणजे प्रभू श्रीराम अवतारी पुरुष होते, ते देव होते, पण तरीही त्यांना साथ म्हणजे मदत लागली. तशीच विरोचकाचा वध करण्यासाठी अग्नीस घ्यावे, अग्नितत्वाची मदत घ्यावी. तशी साथ देण्यास अग्नीस घ्यावे म्हणजे अग्नितत्व असलेल्या व्यक्तीला लक्ष्मण आणि मारुतीसारखी साथ द्यावी लागेल. रामायणातल्या युद्धात प्रभू श्री राम नायक होता, पण मग विरोचकाबरोबरच्या युद्धात नायक कोण आहे? नेमकी कुणाला मदत करायची हा प्रश्न उरतोच. जलाची परीक्षा जरी काळ घेई,
इथे तत्व अग्नीच कामास येई. इथे उत्तर आहे. इथे परीक्षा होणारे जलतत्वाची, म्हणजे तुझी. मी जर अग्नितत्व आहे आणि तू जलतत्व आहेस, बंटी चल ना, चल ना बंटी, चल. नाही यायचंय? मरायचंय का? मर मर मग इकडे. मला जिवंत राहायचंय. मी जाते जाते मी. तू मर. तू चल ना रे बंटी, प्लीज चल. राहा मग इकडेच. मर मर. बंटी फिरून फिरून इथेच येते मी. चल चल ना, चल मग मरू आपण. चल इथून. चल. आली आली आली. जिला भेटायला आपण आलो ना इथे, ती आली. ती बघितली. कोण आहे ती? कोण आहे? कोण नाहीये? आपल्याला जायला हवं बंटी. मरू आपण. कळतंय का तुला? आली. ऐक 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 ना मग. ऐकायला येतं तुला? फोन वाजतोय. फोन. आपण जिवंत आहोत. कळतंय ना? फोन वाज. कुठे येतोय आवाज? शोध बंटी. आली. फोन फोन. नेत्रा तू. हाँ हेलो 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 नेत्रा. हॅलो. नेत्रा. उकल त्यासही शांत चित्ते करावी. शिवाच्या शरीरी तुझा वास आहे. तुझे धैर्य इतुके न अदमास आहे. ही पुढची दिव्य पेटी कशी सापडणार आहे? उकल म्हणजे सोडवणे, म्हणजे शांत चित्ताने आणि एकाग्र मनाने हे कोड सोडवायचं आहे का? शिवाच्या शरीरी तुझा वास आहे. शिवाच्या शरीरावर कोणाचा वास आहे? गंगेचा. गंगा म्हणजे जल. तुझे धैर्य इतुके न अदमासा आहे. म्हणजे पाणी आपली तहान भागवतं, तसंच महापूर आला तर शहरच्या शहर नष्ट होतात. म्हणजे पाणी हे जीवन आहे, तसंच पाणी हा मृत्यू आहे. म्हणजे जलाची शक्ती अफाट आहे, तिचा अंदाज कुणालाच लावता येणार नाही. बाईसाहेब घरात कुठेच नाही आहेत. त्याचा फोन लावला तर कावळ्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. मी बाहेर सुद्धा गेले होते लॉन मध्ये शोधलं. लॉन मध्ये सुद्धा त्या नाही आहेत. आता मला काहीच कळत नाहीये कुठे असतील बाईसाहेब. जेव्हा जेव्हा असं कावळ्यांचा आवाज येतो ना, तेव्हा काहीतरी वाईट घडतं. आणि आता हे सगळं असं होतंय. बाईसाहेब सुखरूप असतील ना? या सगळ्याचा अर्थ खूप सोपा आहे. म्हणजे रुपालीचे दिवस परत आलेत. तिला तिच्या पापांची शिक्षा मिळण्याची वेळ आली आहे. नाही आत्या, असं व्हायला नको. कमाल आहे तुझी. रुपाली तुझ्याशी इतकं वाईट वागते तरी सुद्धा तू अजून तिचाच विचार करतेस. आत्या तसं नाहीये.
रुपालीबाई साहेबांचा खरा चेहरा अद्वैत साहेबांसमोर आणण्याआधी जर त्यांना काही झालं ना, तर अद्वैत साहेबांसमोर त्यांचं खरं रूप आपण कधीच आणू शकणार नाही. आणि अद्वैत साहेब आयुष्यभर आई म्हणून त्यांचाच विचार करत राहतील. आणि मला तेच नकोय. अद्वैत साहेबांनी आई म्हणून फक्त आणि फक्त ममता मावशींचाच विचार करायला हवा. पण त्यांना आत्ताच काही झालं तर आपण कधीच त्यांचं खरं रूप नाही आणू शकणार अद्वैत साहेबांसमोर. अद्वैत साहेबांना लवकरात लवकर कळायला हवं की इतकी वर्ष ज्या बाईला ते आई मानतायत ती बाई कशी आहे. म्हणून मला वाटतं त्यांना आता काहीच व्हायला नको. रुपाली बरोबर जे घडणार आहे ते आपण थांबवू शकत नाही. आत्या, वाव शिवून येताना मी तुला काय म्हटलं होतं? आपल्याला रुपालीकडे लक्ष देता येणार नाही, नाहीतर आपल्याला जे करायचं ते साध्य होणार नाही. आपल्याला आता पंचपेटिकेतली तिसरी पेटी शोधायची आणि श्लोकाच्या अर्थाप्रमाणे ही तिसरी पेटी वावुशीत अशा ठिकाणी असणार आहे जिथे जिथे जल आहे. काळा डो. म्हणजे ही तिसरी पेटी तिथेच असणार. काळा डो? पण अशी अशी डोहात कशी शोधायची पेटी? म्हणजे पेटी कुठे असेल, कुठल्या ठिकाणी, ते कसं कळणार? देवी आई मार्ग दाखवेल आपल्याला. चल आता आपण निघूया. नाही आता थांबा. 4 वाजत आल्यात. बाईसाहेबांचा अजून काही पत्ता नाहीये. त्यांना कुठे शोधायचं, काय करायचं काही कळत नाहीये. हे सगळं आणखीन गंभीर होत चाललंय आत्या. आणि अद्वैत साहेब खूप काळजी करतायत. आता बघितलं ना, त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये. अद्वैत साहेब घरीच यायला निघालेत. या सगळ्यामध्ये जर आता आपण बाहेर पडलो ना तर ते योग्य नाही दिसणार. त्यामुळे खरंच आत्ता नको आत्या. मी एकटी जाऊच शकते, पण ही तिसरी पेटी जलतत्वाची म्हणजे तुझी आहे. तुला यावंच लागेल. नाही आत्या, आता खरंच नाही येऊ शकत मी. ऐका ना, अद्वैत साहेब येऊ देत, मग आपण ठरवूया. ठीक. बाईसाहेबांचा फोन? आईचा फोन इथे कसा? तुम्हाला म्हणालीस की आईने फोन उचलला होता, मग फोन इथे? नाहीतर आई कुठे आहे? मग नाहीतर काय चाललंय? तू तुझी काळजी नाही घेतलीस तर या घरात सुख समाधान कसं नांदेल? आई मी बरी आहे अहो आता, खरंच. पण असं कसं झालं? आणि तू किती वेळ पडून होतीस लॉन मध्ये? नाही म्हणजे काहीच आठवत नाहीये मला आता. पण आता कशाला हवी चर्चा? आई राहू दे ना, आपण स्वयंपाकाचं बघूया. आई काय बोलतेस तू? कंडिशन बघितलीस तुझी काय? अनकॉन्शियस होऊन पडली होतीस लॉन मध्ये. आधी अरे आई मी तुझं काही ऐकणार नाही आता. आता जोपर्यंत तुला पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत फक्त आराम करायचा असतो. तुला जे काही हवं नको ते सगळं इथे मिळेल. पण रुपाली, मला एक कळत नाहीये. नाही म्हणजे डॉक्टर म्हणाले होते की तुझं बीपी नॉर्मल आहे, मग तू पडलीस कशी? बाबा स्ट्रेस, दुसरं काय? रुपाली,
अगं पण तू कसला एवढा स्ट्रेस घेतलायस? आणि मुळात तू कधीपासून स्ट्रेस घ्यायला लागलीस? तिने नेत्राचं खूप टेन्शन घेतलंय. नेत्राची खूप काळजी वाटते तिला. हो रुपाली. बर बाबा, आपण आईला प्रश्न विचारून उगाच त्रास नको द्यायला. काकू प्लीज आई जवळ थांब, तिची काळजी घे जरा. हो मी घेईन ना, मला चालेल. पण वहिनीला चालणार आहे का? नाही नाही नाही, मी बरी आहे. काही वाटलंच तर मी सांगेन आधी. नको असं कोणी थांबायला. बरं रुपाली, नाही डॉक्टर म्हणालेत की तुझ्या ब्रेनचा MRI करायचा आहे आणि तो आजच करून घ्यावा लागेल. बाबा 1-2 दिवस जाऊ द्यात. तिचा विकनेस थोडा कमी झाला की आपण सगळ्या टेस्ट करून घेऊ. नाही नाही, आधी कशाला व्याट टेस्ट वगैरे. अरे ऐक ना, माझं खरंच बरी आहे रे मी. हा ग, मग कळणार कसं तुझ्या मेंदूत काय चाललंय ते? शेखर, अरे काय बोलतोस? अगं नाही, तिचा स्ट्रेस कमी करण्यासाठी बोललो मी. विनोद केला, बाकी काही नाही. काहीतरीच तुझं. अरे वेळ काय आहे? बरं आई, तू आता एकटीने बाहेर जायचं नाहीयेस कुठे. अद्वैत, मी काय म्हणतो, नाही म्हणजे एकटीने सोड. मला असं वाटतं की तिने काही दिवस घराबाहेरच पडू नये. कुठे होते? काय 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 होतं काय ते सगळं? मी खरंच अडकले होते की स्वप्न होतं की भास झाला होता? नाही 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 नाही, बंटी बंटी होता तिथे. पण मग आता कुठे? कुठे आहे बंटी? कुठे? म्हणजे आई नक्की काय म्हणायचंय तुला? सत्य हे आहे आधी, साक्षात त्रिनयना देवीने मला सांगितलंय, नेत्राबरोबर जी स्त्री रक्षक म्हणून वावरतीये तीच तिची भक्षक आहे. म्हणजे इंद्राणी मॅडम. आता तू सत्य म्हण, असत्य म्हण, विश्वास ठेव, विश्वास ठेवू नकोस, पण साक्षात त्रिनयना देवीने हे सांगितलंय की इंद्राणी मॅडम आपल्या या घरात विध्वंस करण्यासाठी आल्या आहेत. म्हणूनच आल्या आहेत त्या आपल्या या वास्तूमध्ये. म्हणजे आधी भूतकाळ काहीही असला तरी आपल्या बाबांचा खून केलाय त्यांनी. आपण त्यांना माफ केलंय, पण त्या खुनी आहेत ना. मग 1 खून केला काय आणि 2 खून केले काय, त्यांनी काहीच फरक पडणार नाहीये त्यांना. मला इतकंच वाटतंय की नेत्राला काही त्रास होता कामा नये. आता माझ्यावर विश्वास ठेवणं न ठेवणं तुझ्या हातात आहे. मी जे सांगितलं आता ते नेत्राला सांगू नकोस बाबा. ती भोळी आहे रे, बोलून जाईल इंद्राणी मॅडमकडे आणि मग इंद्राणी मॅडम घरात तमाशे करतील. आणि तुला माहितीये ना, आई शेखर विश्वास ठेवतील इंद्राणी मॅडमवर. नेत्राच्या भल्यासाठीच सांगतेय. ती वावत जाईल आणि तिला कळणारही नाही की ती तिचंच नुकसान करून बसली. आणि असं नुकसान की जे आयुष्यात भरून निघणार नाही. ही पद्धत आहे या रुपाली म्हात्रेची. बघ आता एका मागून एक कसं वार होत आहेत. कुठे दौरा? कुठे? पेटी शोधायला जातोय.
येतेस? तुला आवडतं ना तोंडावर पडायला? हे बघ तू. आवाज खाली आ. ह्या आवाजात माझ्याशी बोलायचं नाही. बाबूशीत गाल लाल केले होते, विसरलीस का? परत करू? तेच हात तोडून नाही बाबूशीला त्या त्रिनयना देवीच्या देवळात लटकवले ना, तर नावाची रुपाली म्हात्रे नाही. झाल्या पोकळ धमक्या सुरू तुझ्या? रुपाली म्हात्रे हे करेल, रुपाली म्हात्रे ते करेल. तुला कळत नाही का ग? सतत तोंडावर पडतीयस तू. नको चिडचिड करूस. तुझा गाल लाल केला नसला ना तरी सगळा हिशोब लिहून ठेवलेत खात्यात. आणि मग ही रुपाली मात्र ते व्याजा सकट फेडेल वगैरे ना? जा कर काय करायचंय तुला ते. सगळं महागात पडणार आहे. सगळं. माझ्याशी वैर पत्करणं, माझ्याशी अरेरावीने बोलणं, माझ्यावर हात उगारणं. त्या हातांची तर विशेष काळजी घे, कारण ते हात देणं लागतात माझं. आता तुझी त्रिनयना देवी सुद्धा नाही येऊ शकणार तुझ्या मदतीला, कारण या रुपाली म्हात्रेमधला राक्षस जागा केलायस तू. भोगायची आता कर्माची फळ. काय झालंय? लेट होतोय, ऑफिसला जायचंय मला. तू नीट बोलत नाहीयेस माझ्याशी. मग अशी वरती पण तू माझ्या बोलण्याला इग्नोर केलंस. काही चुकलंय का माझं? चुकलं तुमचं नाही, चुकलं माझं आहे. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर विश्वास नाही ठेवायचा हे नीट कळायला हवं होतं मला. नेमकं काय झालंय मला सांगशील? तुला माहिती आहे ना, नेत्रा आणि मी बाहेर जाणं किती महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा नेत्राने यायचं नाही माझ्या बरोबर असं म्हटलंस. मी फक्त एवढंच सांगेन तुम्हाला, तुम्ही नेत्राला घेऊन बाहेर कुठेही जायचं नाही. नेत्राला तुमच्यापेक्षा जास्त मी ओळखतो. असं खोटं बोलून फसवणारी मुलगी नाहीये ती. पण आत्ता हसो. आत्ता फक्त एवढंच सांगेन तुम्हाला की तुम्ही नेत्राला घेऊन बाहेर कुठेही जाणार नाही आहात. नेत्राचा जीव वाचणं महत्वाचं आहे. तिचा मृत्यूयोग टाळावा म्हणून सगळं करते मी. मी तिसऱ्यांदा आणि खूप क्लिअरली सांगतोय तुम्हाला. रुपालीबाई साहेबांनी अद्वैत साहेबांना असं काय सांगितलंय ज्याने ते एवढे चिडलेत? फोन करू का? नाही, नको. फोन केला तर ते आणखीन चिडतील. इंद्राणी आत्यांचं पण बरोबर आहे. पेटी लवकरात लवकर शोधायला हवी, नाहीतर अनर्थ होईल. जलाची परीक्षा जरी काळ घेई, इथे तत्वग्नीच कामास येई. जलाला दिशा तावणे कर्म जाणा, स्वतः स्वाह होणेच हा धर्म जाणा. हे सगळं आत्याबद्दल लिहिलंय का? नक्की काय अर्थ आहे याचा? नाही, पेटी सापडल्याशिवाय काहीच कळणार नाहीये. पेटी शोधायला जायलाच हवं. पण अद्वैत साहेबांना कसं समजावू? आई, तूच काहीतरी मार्ग दाखव. आणि असं काही केलं तर रुपाली सावध होईल. आणि तसं झालं तर आपल्याला जे साध्य करायचंय त्यापासून आपण खूप दूर जाऊ. आपल्याला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून या सगळ्यात रुपाली अडकेल. नेत्रा, तुम्ही दोघी जणी कुठेतरी बाहेर जाणार होतात ना, काय झालं? आज दिवसभर तो अद्वैत सुद्धा अपसेट होता. काही म्हणाले का ते तुम्हाला? नाही, तुम्हाला काही म्हणालं नाही, पण काही झालंय काय नक्की?
काय होणार? रुपालीने पुन्हा एकदा तिची खेळी खेळली. आता काय केलं तिनं? रुपाली अद्वैतशी असं काहीतरी बोललीये की ज्यामुळे अद्वैतने नेत्राला सांगितलं की तिने माझ्या बरोबर बाहेर जायचं नाही. त्या अद्वैतला कळत कसं नाहीये? नेत्राचा जीव वाचावा म्हणून हे सगळं आपण करतोय, कळत कसं नाही त्याला हे सगळं? रुपालीबाई साहेबांना आता कळलंय ना की कदाचित पेट्यांमुळे माझ्यावरचा मृत्यूयोग टळू शकतो आणि म्हणूनच त्यांना नकोय की आपल्याला पेट्या सापडाव्या. अद्वैत रुपालीवरती विश्वासून चूक करतोय. आता ते खूप चिडलेत, काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. तू काळजी करू नकोस, मी बोलतो अद्वैतशी. पण त्या रुपालीवरती लक्ष ठेवायला हवं. ती शांत बसणार नाही. म्हणजे शेखर आणि आई त्यांचं एक इमोशनल नातं तयार झालंय इंद्राणी मॅडम बरोबर. आता मी जर इंद्राणी मॅडमना काही बोलले ना तर शेखर दुखावतील आणि मला ते नकोय. आधी मला वाईट नाही व्हायचंय. मला नेत्राची, माझ्या सुनेची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करते आणि म्हणून मी हे सगळं खरं खरं तुला सांगितलं. इंद्राणी मॅडम मला म्हणतायत की मला नेत्राची काळजीच नाहीये. असं कसं होईल? आधी मला काळजी नसेल नेत्राची? तिच्या काळजीपोटी रात्र रात्र झोप नाही लागत मला. असं कसं बोलू शकतात या? आता मी इंद्राणी मॅडमना कसं सांगू की मी नेत्राच्या काळजीपोटी करते हे सगळं? ती मुलीसारखी आहे मला. आई तू कोणाला काही समजवायची गरज नाहीये. आधी पण आई तू चल आत, मी बघतो काय करायचं ते. पण आत्या, अद्वैत साहेबांचं काय? रुपाली हे सगळं मुद्दाम करते, कारण अद्वैतला आपल्या बरोबर पाठवून आपण काय करतोय, काय बोलतोय हे सगळं तिला माहित करून घ्यायचंय. माझ्यासाठी आता हे सगळं महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी फक्त अद्वैत साहेबांची सुरक्षा महत्वाची आहे. मागच्या 2 पेट्या शोधताना आपल्याला किती भयानक अनुभव आले होते, लक्षात आहे ना तुमच्या? कदाचित आपल्याला देवी आईचं वरदान आहे म्हणून आपण निभावून नेलं. पण अद्वैत साहेबांचं काय? 3री पेटी शोधताना समजा तसं काही झालं आणि अद्वैत साहेबांच्या जीव, त्याला काहीही होणार नाही. येऊ दे त्याला. ते काय बोलताय तुम्ही? तो आपल्या बरोबर आला तर तुला त्याच्याशी शांतपणे बोलता येईल. तुला तुझी बाजू नीट मांडता येईल आणि रुपालीने त्याला काय काय सांगितलंय हे सगळं आपल्याला कळेल. अद्वैतचं रक्षा कवच त्याच्या बरोबर असताना त्याच्या जीवाला कसा काय धोका असू शकतो? साहेब, काय झालं? साहेब, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? एक साप आडवा गेला गाडीला. गाडी खाली येईल म्हणून अचानक ब्रेक दाबला. तुम्ही पाणी घ्या. मला खूप भीती वाटते.
आपण अद्वैत साहेबांना आणायला नको होतं. मी बोलते त्याच्याशी. मला तुझ्याशी बोलायचंय. रुपालीचा काहीतरी गैरसमज झालाय. कसले गैरसमज? त्याबद्दलच तू आणि नेत्रा जरा सविस्तर बोला, म्हणजे ते सगळे गैरसमज दूर करता येतील. नेत्रा बस गाडीत. अद्वैत, वावोशी जवळ येत आहे. आय नो. एक गोष्ट ऐकशील प्लीज? माहित नाही. गाडी गावाबाहेरच थांबव आणि तू गाडीतच थांब, कारण आम्हाला जर कोणी गावात बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. आम्ही जाऊन येतो. अजिबात नाही. साहेब ऐका ना. नेत्रा, मला याच्यावरती आत्ता अजिबात वाद घालायचाच नाहीये. तू जिथे जाणार तिथे मी येणार, आणि जर तुला तसं करायचं नसेल तर मला आत्ता सांग. मी गाडी घराच्या दिशेने वळवतो. ब्रेक लागत नाहीये. साहेब तुम्ही उडी मारा गाडीतून. साहेब तुम्ही जा. आता मी म्हणाले होते. साहेब शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही
साहेब, हा तोच ट्रक आहे ना जो आपल्या गाडीवर धडकणार होता? हो, ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला असेल, त्यामुळे झालं असेल हे सगळं. आपल्या जीवावर बेतलं असतं हे. नेत्रा, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी उगाच तुझा जीव धोक्यात घातला. तुला काही झालं असतं ना नेत्रा, मी स्वतःला कधीच माफ नसतो करू शकलो. नाही साहेब, तुम्ही का सॉरी म्हणताय? तुम्ही सुखरूप आहात ना, त्यातच सगळं आलं. देवी आई, नेत्राचं रक्षण कर. देवी आई, किती पेट्या येणार आहेत अजून या घरात? नाही म्हणजे मला भीती वाटते आई. पेटी घरात आल्यापासून एकही गोष्ट चांगली घडली नाहीये. मी बोलले ना तुम्हाला. हो. नेत्रा, किती दिवस ठेवणार आहेस पेटी? अजून एखाद दिवसच असेल. आणि कुणीच स्पर्श करायचा नाही ना पेटीला? नाही. पण मग आई नकोच थांबूया आपण. पेटी आहे तोपर्यंत देवघरात यायलाच नको. चला 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 या. साहेब, तुम्ही फ्रेश होता? मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. काय आहे या पेटीत? आणि आधीच्या पेटीमध्ये सुद्धा काय होतं मला जाणून घ्यायचंय. तुम्ही बघितलं ना, पेटी उघडलीच जात नाहीये. सगळं तुमच्या डोळ्यांसमोर तर घडलं. हो, आणि पेटी उघडली की तिच्यात काय आहे हे आम्हीच सांगू ना तुला. पेटीच उघडायची आहे ना फक्त. मी प्रयत्न करतो. नाही साहेब, थांबा. साहेब साहेब, मी तुम्हाला म्हणाले ना, तुम्ही पेटीला स्पर्श नाही करू शकत. हवं तर मी हात जोडते तुमच्या समोर, पण तुम्ही असं नका करू. नेत्रा प्लीज, तू असा हात जोडणं थांबव. मग तुम्ही पेटीला स्पर्श नाही करायचा. बरं ठीक आहे, मी नाही करत पेटीला स्पर्श. पण एक गोष्ट लक्षात ठेव की पेटी उघडली जाईल तर ती माझ्या समोरच. आणि इथून पुढे कसलीच लपवा छपवी नकोय मला या घरात. काय झालं आता? डोळ्यात पाणी काय तुझं? आई, मी आणि नेत्रा सेफ आहोत. हे बघ, काही झालेलं नाहीये आम्हाला. आधी तू सेफ आहेस कारण तुझ्या आयुष्यात नेत्रा आहे. पण नेत्रा सेफ नाहीये बाबा. आई, तू आणि मी असताना नेत्राला काही होणार नाही. आपण काही करू शकणार नाही त्या इंद्राणी मॅडम समोर. तुला कळत कसं नाहीये? सगळ्यांसमोर माहितीये ना त्या बाईने तुझ्या आजोबांना कसं मारलंय ते. त्या काही करू शकतात. त्या बाईला माहितीये रे की ती पेटी उघडल्यावरच नेत्राचा मृत्यू टाळण्यासाठीचा उपाय मिळणार आहे. म्हणून त्या करायलाच देत नाहीयेत आपल्याला. हे नेत्राचा जीव वाचवायचा असेल ना आधी, तर आपल्याला ती पेटी उघडायला लागेल. आई, पण नेत्रा मला म्हणाली होती की देवीचं वरदान असलेल्या व्यक्तीशिवाय कोणी त्या पेटीला स्पर्श करू शकत नाही. दुसरं कोणीच ती पेटी उघडू शकत नाही. खोटं आहे रे आधी सगळं खोटं आहे हे. जर वरदान असलेली व्यक्तीच ती पेटी उघडू शकत असती तर मला सांग, ही आत्ताची पेटी नेत्राला उघडता आली नसती का? उघडता आली का तिला पेटी? नाही ना. खोटं आहे हे सगळं आधी. नेत्रा इंद्राणी मॅडमच्या बोलण्याला बळी पडली आहे. जणू काही इंद्राणी मॅडमच बोलतायत तिच्या तोंडून. पण आई, मी दोघींना क्लिअर सांगितलंय, ती पेटी उघडली जाईल तर ती मी असतानाच. तुझ्या सांगण्याने काहीच होणार नाहीये. आधी लिहून ठेव. इंद्राणी मॅडमनी काही लबाडी करण्याच्या आधी आपल्यालाच पेटी उघडायला लागणार आहे. इंद्राणी मॅडमच्या मनात नक्की काय चाललंय ना ते पेटी उघडल्याशिवाय नाही कळणार. म्हणून तरी ती पेटी उघडायला लागेल.
नेत्राचा जीव वाचवायचा आहे आधी आपल्याला. मी ती पेटी उघडते. माझ्या जीवाचं काय व्हायचं ते होऊ दे, पण नेत्रा सुखरूप राहायला हवे. मी उघडते पेटी आधी. आई थांब. मी नाही, आपण उघडूयात पेटी. जोपर्यंत ती पेटी आपण उघडत नाही आणि त्यातलं पिंपळपान आपण ताब्यात घेत नाही, तोपर्यंत पेटी सुरक्षित आहे. पण ती उघडायची कशी हेच कळत नाहीये. काल रात्रभर मी श्लोकांचा अभ्यास केला, पण हाती काहीच लागलं नाही. आत्या, मी सुद्धा रात्रभर श्लोकाचाच विचार करत होते. एक श्लोक आहे जो मला वाटतं की काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. कोणता श्लोक? तुझे स्थान विसवेस वाटेस लागे, कधीचीच पेटी तिथेची विराजे, जयाची प्रतीक्षा निकट तोच येता, प्रकटणे स्वतःने तुला भाग आहे. आत्या, प्रकटणे स्वतःने तुला भाग आहे. आणि आपल्यासोबत तेच घडलं ना. अपघाताने आपण एका ठिकाणी पोहोचलो आणि अपेक्षित नसताना ती पेटी आपल्यासमोर प्रकट झाली. म्हणजे ती पेटी प्रकट होण्याचा आणि अद्वैत आपल्यासोबत असण्याचा काही संबंध आहे? म्हणजे अद्वैत आपल्यासोबत नसता तर पेटी सापडली नसती. म्हणजे अद्वैत आपल्यासोबत होता म्हणून ती पेटी आपल्या समोर प्रकट झाली. जयाची प्रतीक्षा निकट तोच येता. म्हणजे त्या पेटीला अद्वैत साहेबांची प्रतीक्षा होती. माझ्या या घराची विल्हेवाट लागण्याआधी काहीतरी कर प्लीज. तू करू शकतोस. ही पेटी घे आणि शंका दूर कर तुझी. मी खरंच सांगते, ह्या आपल्या घरासाठी, या घराच्या सुखासाठी, नेत्रासाठी तुला इंद्राणी मॅडमचा डाव हाणून पाडावाच लागेल. आणि तू ते करू शकतोस आधी, आणि तू करायला हवंस. राहता राहिला प्रश्न ह्या पेटीच्या न उघडण्याचा, तर आधी ही वर्षानुवर्ष बंद असलेली पेटी आहे. नेत्रासारख्या नाजूक मुलीच्या हातून नाही उघडणार रे. पण तू नक्कीच उघडू शकशील. प्लीज प्रयत्न कर. आपल्या घराला, नेत्राला वाचवण्यासाठी उघड ही पेटी. जमेल तुला. बघ एकदा प्रयत्न करून प्लीज. भीती घालवायला हवी. पेटी उघड आधी. ती पेटी दे माझ्याकडे. नेत्रा, ही पेटी आता कचऱ्याच्या डब्यातच जाणार आहे. तुम्ही का असं करताय? नेत्रा, आता तरी जागी हो ना तू. झालं तेवढं पाच. ही सगळी नाटकं नाही चालणार आहेत आता या घरात. मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या. नेत्रा, अजिबात नाही. या पेटीच्या बाबतीत तर मी कोणाचंही काहीच ऐकणार नाहीये. अद्वैत प्लीज ऐक तरी. तुम्ही तर एक शब्दही बोलायचा नाही. हे बघ अद्वैत, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काय गैरसमज? कसला गैरसमज?
खोटं बोललात तुम्ही आणि मला राग आहे खोटं बोलणाऱ्यांचा. तुमच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली मी. तुम्ही इथे आलात ते या घराला प्रॉब्लेम्स मध्ये टाकण्यासाठी. आज रात्रीच अद्वैतचं रक्त घेऊन ये. आजच आपण पेटी उघडायची. ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करण्यासाठी अद्वैतच्या रक्ताने पेटी उघडते की नाही हे आपल्याला बघावं लागेल.